देवीच्या नेत्रांमध्ये नेत्र घालून लोक म्हणजे डोळ्याला डोळे लावून एक दर्शन घेण्याचा लाभ इथं लोक घेतात। या मंदिराचे फोटो, देवीचे फोटो घेऊन आतापर्यंत जवळजवळ 12 ते 15 मंदिरं लोकांनी स्थापन केली। बस दुर्घटना झाली होती की अख्खी बस येऊन मंदिराला धडकली संध्याकाळी आरतीच्या वेळेस, जेव्हा इथं कमीत कमी 300-400 पब्लिक होती, पण तो कोणाला खर्चटलं सुद्धा नाही। नमस्कार, मी मगराज राठी एक ट्रस्टी म्हणून काम पाहतोय श्री अंबामाता मंदिर येथे। सर्वप्रथम सगळ्यांना देवी भक्तांना सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। संपूर्ण राठी ग्रुप, राठी परिवाराच्या वतीने आणि अंबामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने। सुखसागर नगर कात्रज येथे श्री अंबामाता मंदिरचं हे भव्य मंदिर 1993 साली स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून या मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रम आपण घेत राहतो। गणेशोत्सव असेल किंवा दहीहंडीचे कार्यक्रम असतील, विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये आपण विविध सण आपले जे आहेत, दत्त जयंतीपासून रामनवमीपासून हनुमान जयंतीपासून सगळे सण आपण इथं साजरे करतो। नवरात्र उत्सव म्हणलं की इथं वेगवेगळे उपक्रम आपण दरवर्षीच घेतो। महत्त्वाचं या मंदिराचं जे अट्रॅक्शन आहे ती रांगोळी असते, कारण विविध महिला मुली आणि ग्रुप येतात आणि ते वेगवेगळ्या रांगोळ्या इथं जे काढतात ते बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते। त्याचबरोबर वेगळे उपक्रम म्हणजे यावर्षी महिलांकरता आपण खेळ पैठणीचा म्हणून एक कार्यक्रम घेतला, त्यानंतर हेल्थ चेकअपचा आपण एक कॅम्प घेतला आणि दांड्या जे आहेत फक्त मुली आणि महिलांकरता रोज दांड्या आपल्या इथं 3 तास असतात की जिथं मुलं किंवा जेंट्स कोणीच एंट्री करत नाही, फक्त महिलांसाठी एक मोकळ्या मनाने त्यांना खेळता यावं त्याकरता आपण दांड्यांचं आयोजन करतो। आणि अष्टमीला आपलं हवनचं जे आहे ते उद्या अष्टमीला हवन होणार आहे आणि नवमीच्या दिवशी 151 कन्यांचं कन्यापूजनचं मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे रोज आरती जी आहे सकाळ आणि संध्याकाळ विविध मान्यवर अधिकारीगण असतील, महिला अधिकारी असतील, विविध पोलीस स्टेशन आहेत, विविध क्षेत्रातले राजकीय नेते असतील, सगळ्यांचे असते मान्यवरांचे असते रोज आरती असते, त्यालासुद्धा खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। आणि विविध क्षेत्रामधल्या महिलांचं जे आहे ते आपण इथं विशेष सत्कार आणि हे करत राहतो की त्यांना एक प्रोत्साहन मिळावं। या मंदिरामध्ये येणारे जे भाविक आहे ते सर्वसामान्य वर्गापासून तर एकदम पैसेवाले, कितीही मोठी जरी व्यक्ती म्हणली तर ते सगळे भाविक इथे येतात। त्यामुळे प्रत्येकाच्या मनात बसलेली देवी आहे। या मंदिराचे फोटो, देवीचे फोटो घेऊन आतापर्यंत जवळजवळ 12 ते 15 मंदिरं लोकांनी स्थापन केली। ते इथून पंडितजीला घेऊन जातात आणि इथली मूर्तीचे फोटो आणि डिटेल्स घेऊन की हीच मूर्ती आम्हाला, हीच अंबाबाई तिथं बसवायची आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणारी देवी आज भर चौकात हे मंदिर आहे। खूप काही असे इन्सिडेंट्स घडले की तेव्हा असं वाटत होतं की काहीतरी दुर्घटना झाली आहे, पण तो देवीची कृपा की आजपर्यंत कोणाला खर्चटलं सुद्धा नाही। ते खूप अनुभव इथल्या लोकांना सुद्धा आलेले, म्हणजे मोठे एक बस दुर्घटना झाली होती की अख्खी बस येऊन मंदिराला धडकली संध्याकाळी आरतीच्या वेळेस, जेव्हा इथं कमीत कमी 300-400 पब्लिक होती, पण तो कोणाला खर्चटलं सुद्धा नाही। भिंती पाडून बस आत घुसली होती। ही देवीची प्रचिती आहे। देवीचं जे रूप आहे एक बालरूप म्हणता येईल किंवा एक तारुण्यातलं रूप आणि खूपच छोटी मूर्ती आहे देवीची, 3.5 फुटाची जी मूर्ती आहे। त्यामुळे लोक येतात आणि ते अक्षरशः थांबतात देवीचं रूप बघण्यासाठी, कारण देवीच्या नेत्रांमध्ये नेत्र घालून लोक म्हणजे डोळ्याला डोळे लावून एक दर्शन घेण्याचा लाभ इथं लोक घेतात। त्यामुळे आम्ही कधीही कोणाला म्हणत नाही की पुढं सरका किंवा हे, आम्ही सगळ्यांना सांगतो की निवांत थांबून दर्शन घ्या, देवीचा जो काही तुम्हाला आनंद घ्यायचा तो घ्या, आणि हे रूपच वेगळं आहे देवीचं आणि खूपच मोहक रूप आहे।